नमस्कार. वारी पुण्यामध्ये येऊ घातलेली आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण वारीचा जो मुख्य मार्ग आहे त्या मार्गावरती वेगवेगळे ग्लिम्सेस, वेगवेगळ्या गोष्टी, त्यातल्या गमती जमती आपण कव्हर करतो. पण त्याच्यामध्येच अनेक माणसं अशी असतात जी आपल्या सेवाभावी वृत्तीने, पांडुरंगाप्रती, संतांच्या प्रती समर्पणाने आपली सेवा निरपेक्षपणे देत असतात. आणि त्यातच आम्ही पाहिलं की एक तरुण आपल्या स्वइच्छेने, स्वखर्चाने इथे रांगोळीची सेवा देताना दिसला. आपण बघू शकाल तर इथून जी रांगोळी आहे ती खरं तर इथून पालखी विसाव्यापर्यंत जाईलच. मात्र जेव्हा आम्ही आणखी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आळंदी ते पंढरपूर या सगळ्या प्रवासामध्ये अखंडपणे माझी रांगोळीची सेवा देतो. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भूषण खंडारे आपल्या सोबत आहेत. भूषणजी नमस्कार. माहिती द्या आपली सगळ्यात आधी सेवा कधीपासून करताय आणि काय भावना आहे यामागची? मी माझ्या मामांकडे रांगोळी शिकलो, संतोष आदागे, त्यांचं नाव पण आहे बॅनरवरती माझी. आणि त्यांच्यासोबतच मी लहानपणी येत होतो रांगोळी काढायला. रांगोळी काढताना तर मग ते मला त्यांचा खूप मोठा ग्रुप असल्यामुळे मी माझं सेपरेट रांगोळी काढायला लागलो. तर सोबत आहे ते पुढे रांगोळी काढतात, मी मागे रांगोळी काढतो. आम्ही सोबत रांगोळी काढतो. आणि मी 11 वर्षापासून रांगोळी सेवा चालू आहे माझी. आणि तिथे पंढरपूर मी 11 वर्षापासून रांगोळी चालू करतो. आणि खर्चाने तिथे कुणी पैसे देत नाही किंवा काही कुणी देत नाही. आम्ही कसं करतो, जे वर्षभर रांगोळीचे पैसे कमवतो किंवा जे थोडेफार आम्ही जमा करतो ते त्यातला आम्ही ॲडजस्ट करतो आणि रांगोळीचा खर्च करतो. आणि ती कुणी आम्हाला मानधन पण देत नाही किंवा काही सेवा, फक्त सेवा, बाकी काही नाही. बाकी कोणत्या पद्धतीने काही जेवण वाटतो, काही वाटतो तर आम्ही आमच्या पद्धतीने सेवा करतो. वर्षभर बाकी तुम्ही हाच व्यवसाय. आता या सगळ्या 15-20 दिवसांच्या महिन्याभराच्या प्रवासामध्ये राहणं वगैरे सगळं कसं? आमचं किती म्हणजे आपली गाडी आहे, आमचे टेम्पो आहे, म्हणजे आम्हाला जशी जागा मिळेल तशी आम्ही राहतो. असं काय सगळे वाळकरी राहतात ना, तसं आम्ही पण एक वाळकरीच आहे ना. हे सगळे सहकारी तुम्ही सगळेजण आपापल्या कामावरून नाही ते बांधलं नाही, काही वर्षभर आपण कामच करतो. पण सेवा कधीतरी काय मिळते ना, ते पण महत्त्वाचं आहे. सेवा पण करणं महत्त्वाचं आहे सर्वांसाठी. वर्षभर काम करतो, वर्षभर तरी काही ना चालू असतं. पण हे 15 दिवस आपण किती वेळ द्या, म्हणजे खूप छान वाटते इथे. अनुभव खूप छान आहे, मला तर खूप छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. आपण वर्षभर नोकरी व्यवसाय करत असतो, पैसे कमवत असतो. पण कुठेतरी या महिनाभरामध्ये वर्षातून एकदा आपल्याला काहीतरी देणं, समाजाचं म्हणा, अध्यात्माच्या पातळीवरती म्हणा, द्यायची संधी मिळते. आणि असे तरुण ज्यावेळी कुठेतरी आज सगळेजण आपल्या स्पर्धेमध्ये पैशाच्या मागे पडतायत, पोर्टफोलिओ सेट करतायत, पण अशी 10-11 वर्षापासून इतकी प्रदीर्घ काळ माऊलींची सेवा करणं, रस्ते सुशोभित करणं, अशी कामं करताना बघून खरंच कुठेतरी चांगलं वाटतं की तरुण युवक या देशाचं कुठेतरी समाजाप्रती आणि अध्यात्माप्रती आपली जी ओढ आहे ती या सगळ्यामधून दाखवतो. आणखी काही असे ग्लिम्सेस असतील, आणखी काही अशा छटा वारीच्या वेगळ्या आपण येत्या काही दिवसांमध्ये बघत राहणार आहोत. पाहत राहा धन्यवाद.